नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज बनवत आहे मी मटन किमा. तर यासाठी 1 किलो मटन आणलं होतं. तर ते सगळं स्वच्छ धुवून वगैरे घेतलं. त्यानंतर 5 मोठे कांदे आहेत, ते बारीक बारीक कट करून घेतले. त्यानंतर टोमॅटो आहेत, ते 4 घेतले मी, तेही बारीक बारीक कट करून घेतले. त्यानंतर मी मोठी मातीची हंडी आणली होती. तर म्हटलं चला ह्या नवीन हंडीतच उद्घाटन करूया. तर ती हंडी मी घेतली बनवायला. त्यानंतर 2 बटाटेही कट करून घेतले, थोडेसे वाटाणे घेतले. त्यानंतर हंडीमध्ये मी 4-5 चम्मच तेल घेतलं, तेजपत्ता टाकला आणि खडे मसाले टाकले. त्यामध्ये लवंग टाकली, मिरी टाकली, दालचिनी टाकली, छोटी वेलची, मोठी वेलची, जिरे हे सगळं घालून घेतलं. त्यानंतर मग कांदा घातला, त्यानंतर टोमॅटो घातला, मीठ घातलं. त्यानंतर घरचा ठेवणीतला 4 चम्मच मसाला घातला. त्यानंतर 2 चम्मच मी गरम मसाला घातला, 4 चम्मच मी चिकन मसाला घातला आणि छान फोडणी फ्राय करून दिली. त्यानंतर 2 चम्मच मी तूपही घातलं. त्यानंतर मग मी वाटाणा आणि बटाटा आहे तो घातला, मटन किमा घातला, गरम पाणी घातलं, मीठ घातलं आणि छान बारीक गॅसवरती त्याला शिजू दिलं. इकडे 1 चम्मच मी तूप घेतलं आणि त्यामध्ये 2 चम्मच मी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती फ्राय करून घेतली आणि तीही या मटन किमामध्ये घालून घेतली आणि त्याला शिजू दिलं. आणि अगदी अर्ध्या तासामध्ये हे मटन किमा शिजून तयार झाला आणि खूप टेस्टी होतो. त्यानंतर मग वरून मी कोथिंबीर पेरली, कसुरी मेथी पेरली आणि आपला मटन किमा झाला तयार. आणि मटन किमासोबत एक फ्राय पण केले, म्हणजे हाफ फ्राय होते.